आणि आता बातमी आहे सतीश उर्फ खोक्या भोसले प्रकरणासंदर्भात। वन विभागाकडून सध्या स्थलांतरित अतिक्रमण काढण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। सतीश उर्फ खोक्याच्या घरापासून जवळच असलेले अतिक्रमण काढण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। तर खोक्याच्या घराजवळील वस्तीत सुद्धा पोलीस आणि वन विभागाची झाडाझडती सध्या सुरू आहे। या ठिकाणीच विचारपूस करण्यात आली होती। त्यानंतर ही कारवाई निघून चाललात तुम्ही? आता निघून चालले साहेब, मी आता काय करायचे म्हणलं मग निघून चालले आता कुठला राव कोणच्या गावाला जाऊ आता असं गावाला जाऊ मी मग इथे किती दिवस झाले होते? आता 4 महिने झाले आम्हाला। इथे 4 महिने। हा 3 महिने झालं की नाही 3-4 महिने झाले। कुठल्या शाळेत घातले होते? ते आपलं काय शाळा पोर वामन भाऊ। बरं. का बरं चालले पण सोडून? आता काय करायची मग आता फार राहू नको म्हणते ना थरास काल आलत ना। काय म्हणले काल? ते काल म्हणले तुम्हाला थरास म्हण तुमचे गाव तुम्ही निघून जा मग। मग तुमचं गाव कोणतं आहे? जामखेड आहे। जामखेडला जाणार होता? हो मग पोरांची शाळा तिकडे आहेत का? नाही ना काय करायचं म्हणते इलाज नाही आता। ते फार म्हणलं आमची जागा मोकळा करा, आम्हाला काय झाडं बिडं लावायचे। ठीक आहे म्हणलं चालतंय म्हणलं लावून काल सांगितलं ना, आज तुम्ही लगेच रिकाम करताय। मग काय करायचं मग? फॉरेस्टने कारवाई केल्यानंतर त्यांना सुद्धा घरं काढायला सांगितलेले, त्यामुळे यांनी सुद्धा या माळरानावरची आपली घरं काढून घेतलेली आहेत। पसारा गोळा करायला सुरुवात केला, टेम्पो आलेले आहेत आणि त्यांनी सुद्धा या ठिकाणावरून निघायला सुरुवात केलेली आहे। कॅमेरामॅन अप्पासाहेब सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, शिरूर कासार।